नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल महापुरे स्टडी स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरण मधील अतिशय महत्त्वपूर्ण असा टॉपिक म्हणजे भाषेचे घटक, जो की बेसिक मध्ये खूप आपल्याला इम्पॉर्टंट आहे। मराठी ग्रामर सुरू करण्यापहिले आपल्याला भाषेचे घटक माहित असणे खूप आवश्यक आहे। बेसिक मध्ये आपल्याला एक्झाम मध्ये बऱ्याचदा भाषेचे घटकावर सुद्धा प्रश्नही विचारले जातात। चला तर आपण सुरू करूयात आजच्या टॉपिकला। सर्वप्रथम तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच आयकॉन बटनला सुद्धा प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर येत जातील। चला तर बघा, सुरू करूया आपण भाषेचे घटक। बघा मित्रांनो, आता भाषेचे घटक हे दोन प्रकारे मराठी भाषेमध्ये भाषेचे घटक याला आपण दोन भागात विभाजन करतो। आता बघा, भाषेचे घटक मध्ये दोन घटक कोणकोणते असते बघा। पहिला म्हणजे आपण बघूयात बोलणे। आता बघा, भाषेचे घटक मध्ये आपण एक तर बोलणे आणि दुसरा घटक असतो तो म्हणजे लिहिणे। आता बघा मित्रांनो, बोलणे आणि लिहिणे असे दोन प्रकारे आपल्याला भाषेचे घटक हे बघायला मिळतात। आता बोलणे म्हणजे मित्रांनो मूळ धातू हा बोल आहे, लक्षात ठेवा। बोलणे म्हणजे मूळ धातू हा बोल आहे, तर लिहिणे म्हणजे मूळ धातू हा लिह असा आहे। हे दोन्ही पण जे मूळ धातू आपल्याला भाषेचे घटकामध्ये बघायला मिळतात, हे दोन्ही पण संस्कृत धातू आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। बघा, आपण भाषेचे घटक शिकत आहेत। भाषेचे घटक मध्ये आपण दोन घटक घेतले, एक म्हणजे बोलणे आणि दुसरं पाहिलं लिहिणे। बोलणे म्हणजे आपण बोल हा धातू बघितला, तर लिहिणे म्हणजे लिह हा धातू बघितला। हे दोन्ही पण धातू हे संस्कृत धातू आहेत, हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता बोलणे म्हणजे मित्रांनो आपली जी बोल भाषा असते, जे की आपण बोलतो त्याला आपण म्हणतो बोल भाषा, लक्षात ठेवा। बोलणे म्हणजे आपण बोल भाषा येते, हे अमृत स्वरूपाची असते। ही जी भाषा असते आपली ही अमृत स्वरूपाची असते। तर लिहिण्यामध्ये आपण जे लिहून ठेवतो बघा, लिखित भाषा याला आपण म्हणतो लिखित भाषा, ही मृत स्वरूपाची असते। आता मृत आणि अमृत स्वरूप म्हणजे काय बघा। आता अमृत स्वरूप म्हणजे मित्रांनो आपण जे बोली भाषा बोलतो, जे तोंडाद्वारे बोलतो, ते फक्त हवेत नष्ट होऊन जातात। आपले बोललेले शब्द हे चालले जातात। म्हणजे आपण खूप काही संभाषण केलं तर आपल्या लक्षात राहत नाही कोण काय बोललो, त्याला म्हणतो आपण अमृत स्वरूप, म्हणजे ते दिसत नाही, ते हवेत विरून जातात। तसंच लिखित भाषा ही आपण जर का लिहून ठेवला, आपण काय काय बोललो किंवा काय काय संभाषण केलं, हे जर आपल्याकडे लिखित स्वरूपात असेल तर ते मृत स्वरूपात असतं। म्हणजे जसेला तसं आपण ते केव्हाही पण कोणाला पण सांगू शकतो, कोणतीही चूक न करता। परंतु जी बोली भाषा असते ती अमृत स्वरूपाची असते, म्हणजे जशी तसे आपल्याला दुसऱ्याला ती सांगू शकत नाही। कुठेतरी ती सांगण्यात चुका होतात, कुठेतरी खालीवर भाषा ही होऊ शकते। अशा प्रकारे आपण भाषेचे दोन घटक हे अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो बघा, आता आपण पाहिले भाषेचे दोन घटक। आता पुढच्या पेज मध्ये तुम्हाला मी सांगतो भाषेचे प्रकार। आता हे तर आपण घटक पाहिले, आता भाषेचे प्रकार कोणकोणते आहेत ते सुद्धा बघून घेऊया। बघा, आता आपण बघूया भाषेचे प्रकार। आता भाषेचे सुद्धा प्रकार पडतात, जे की आपल्या बऱ्याचशा मित्रांना माहित नसतात। आता भाषेचे प्रकार कोणकोणते मित्रांनो बघा, आपण जे बोलतो ते मराठी ही एक प्रकारची भाषा आहे, परंतु त्याचे सुद्धा काही प्रकार आपल्याला बघायला मिळतात। बघा, आता भाषेचे प्रकाराचे दोन प्रकार आपण अभ्यास करूयात। बघा, एक असतो नैसर्गिक भाषा। आता नैसर्गिक भाषा म्हणजे काय बघा, नैसर्गिक भाषा यालाच आपण स्वाभाविक भाषा सुद्धा म्हणतो, हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही, स्वाभाविक भाषा। तुम्हाला हे काय असते हे मी समोर सांगणारच आहे। आणि दुसरा प्रकार पडतो कृत्रिम भाषा। बघा, कृत्रिम शब्द तुम्ही ऐकलाच असेल, बघा कृत्रिम भाषा याला आपण सांकेतिक भाषा सुद्धा असे म्हणतो। बघा, आपण भाषेचे प्रकार पाहत आहेत, याला सांकेतिक भाषा सुद्धा म्हणतो। भाषेचे प्रकार पाहत आहेत, त्यामध्ये एक नैसर्गिक भाषा आणि दुसरी असते, यालाच नैसर्गिक भाषेला आपण स्वाभाविक भाषा सुद्धा म्हणतो, आणि दुसरी भाषा अभ्यासणार कृत्रिम भाषा यालाच आपण सांकेतिक भाषा सुद्धा असे म्हणतो। आता या भाषेचे सुद्धा आपल्याला अनेक प्रकार बघायला मिळतात, जसे की नैसर्गिक भाषेचे सुद्धा आपल्याला दोन प्रकारे बघतो। बघा, नैसर्गिक भाषेमध्ये दोन प्रकार पडतात, म्हणजे एक आवाज, बघा आवाज, आणि दुसरा पाहिला तर शारीरिक हावभाव। बघा, जे की आपण हातवारे करतो त्याला म्हणतो आपण शारीरिक हावभाव। बघा, आता आवाज म्हणजे काय मित्रांनो बघा, आता ही झाली नैसर्गिक भाषा। एखाद्याला जर आपण आवाज देऊन बोलवलं तर ते झाला आपला आवाज, आणि एखाद्याला समज एखादा व्यक्ती आपल्या खूप लांब असेल तर आपण त्याला हातवारी करून इशारा करतो, त्याला म्हणतो आपण हावभावाची भाषा। आता बघा, आवाजामध्ये कशाचे होते बघा, मानवाचे बोलणे, याच्यामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होतो ते बघा, मानवाचे बोलणे, जे की आपण बोलतो मानवाचे बोलणे।
पशु पक्ष्याचे आवाज बघा, पशु पक्ष्याचे आवाज, पाणी, वीज इत्यादीचा आवाज, हे झाला आवाजाचे प्रकार. यामध्ये आवाजाची जी नैसर्गिक भाषा आहे त्यामध्ये याचा आवाजाचा समावेश होतो. तसंच आपण शारीरिक हावभाव पाहिलं तर तोंड बघा, यामध्ये कोण्या कोण्या भागाचा समावेश होतो. तोंड, नाक बघा, एखादी जर घाणेरडी वस्तू असेल तर आपण नाक मुरगाडतो, किंवा एखाद्याला हे आपण काहीतरी जाणून बुजून हे कडतोंड करतो, त्याला म्हणतो आपण शारीरिक भाषा. जसं की ओठ, मान, एखाद्याला आपण नाही म्हणायचं असेल किंवा हो म्हणायचं असेल तर मान डोलवतो. बोटे, बोट करून एखाद्याला रस्ता दाखवायचा असेल तर आपण बोट करून रस्ता दाखवतो. डोळे, या सर्वांचा आपण शारीरिक हावभाव यामध्ये समावेश होतो. तसंच बघायचं झालं तर आपण पाय आणि हात याचा सुद्धा यामध्ये समावेश करतो. हातवारे एखाद्याला आपण बोलवू शकतो, ती झाली आपली शारीरिक हावभावाची भाषा. आपण पाहिली नैसर्गिक भाषा. नैसर्गिक भाषेलाच आपण स्वाभाविक भाषा म्हणतो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यामध्ये आपण दोन प्रकार पाहिले, एक आवाजाद्वारे भाषा आणि दुसरी पाहिली शारीरिक किंवा हावभावाची भाषा. आता बघूया कृत्रिम भाषा. कृत्रिम भाषेलाच आपण सांकेतिक भाषा सुद्धा म्हणतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता कृत्रिम भाषेचे सुद्धा दोन प्रकार पडतात, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. कृत्रिम भाषेमध्ये ध्वनिमय संकेताची भाषा बघा, ध्वनिमय संकेताची भाषा एक, आणि दुसरा प्रकार पडतो सांकेतिक खुणाची भाषा बघा, सांकेतिक खुणाची भाषा. असे दोन प्रकारे कृत्रिम भाषे किंवा सांकेतिक भाषेचे प्रकार पडतात. आता ध्वनिमय म्हणजे काय तर बघा मित्रांनो, एखाद्या चालत्या गाडीचा हॉर्न आपल्याला आवाज येतो म्हणजे सायरन, एखाद्या गाडीचं सायरन जर वाजत असेल ती झाली ध्वनिमय संकेताची भाषा. आपण एखाद्या रस्त्याने चालत असेल आणि एक मागून गाडी आली, ते आपल्याला हॉर्न देते तर आपण कसं बाजूला होतो, तर आपल्याला काहीतरी संकेत देते ते हॉर्न वाजून की बाजूला हटा, तर ते झाले सायरन. त्यामुळे ते एक संकेत देतं आणि आपण बाजूला सारून जातो, त्यालाच म्हणतात सायरन बघा. नंतर आपण म्हणतो घंटा बघा, शाळेमध्ये वाजणारी बेल बघा, बेल वाजले तर कसे विद्यार्थी मित्र सुट्टी झाली असा संकेत समजतात, म्हणजे बेलची ध्वनी येते आणि संकेत काय मिळतो की सुट्टी झाली चला असा संकेत मिळतो. जेव्हा केव्हा शाळेतील घंटा वाजते तर सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्व विद्यार्थी हे आनंदित होऊन वर्गाच्या बाहेर पडतात, म्हणजे घंटेची तर ध्वनी होते परंतु संकेत काय मिळतो की सुट्टी झाली. नंतर जर आपण पाहिलं तर हॉर्न, सायरन, हॉर्न, आता हे हॉर्न झाला गाडीचा आणि सायरन झाला कारखान्याचा. कारखान्यामध्ये जर का एखादी आकस्मिक किंवा एखादी दुर्घटनेची घटना घडत असेल तर सायरनचा आवाज येतो, तर आपल्याला काहीतरी त्यामधून संकेत मिळतो की काहीतरी दुर्घटना घटत आहे बुवा, इथे काहीतरी दुर्घटित झालेलं आहे, आपण याच्या बाहेर पडायला पाहिजे असं सायरन आवाज येतो. किंवा ॲम्ब्युलन्सचा जो आवाज येत असतो की चालत्या ॲम्ब्युलन्सचा सुद्धा आपल्याला आवाज येतो की वाहने बाजूला करा की आमच्या गाडीमध्ये एखादं पेशंट आहे बुवा, त्याला जाण्याची खूप आवश्यकता आहे, हे सुद्धा या ध्वनिमय संकेताची भाषामध्ये याचा समावेश होतो. आता पुढे जर पाहिलं आपण सांकेतिक खुणाची भाषा, यामध्ये काय येतो मित्रांनो बघा, अक्षर. आता अक्षर हे एक सांकेतिक चिन्ह आहेत, अक्षर वाचून सुद्धा आपल्याला कळतं की ते काय सांगत आहेत. त्यामध्ये आणखी पाहिलं तर आपण चिन्ह बघा, तुम्हाला ट्रॅफिक, तुम्ही जर रस्त्याने गेला असेल तर तुम्हाला रस्त्यावर अनेक प्रकारचे खानाखुणा दिसतात, म्हणजे चिन्ह दिसतात. वळण रस्ता असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं चिन्ह दिसतं, जर थांबायचं असेल तर तुम्हाला स्टॉप असं चिन्ह दिसतं, किंवा हाताचा पंजा असं चिन्ह दिसतं. अशा प्रकारचे खूप सारे चिन्ह आपल्याला रस्त्यावर दिसतात, परंतु ते बोलून तर दाखवत नाही, परंतु त्या चिन्हावरून आपण समजून जातो की समोर वळण रस्ता येत आहेत, वाहने हळू चालवा असं जर सांगायचं असेल तर असं काहीतरी चिन्ह तिथे आपल्याला दिसतं, तर आपण समजून जातो त्या चिन्हाद्वारे की समोर कोणते तरी काम चालू आहेत, आपण वाहने हळू चालवायला पाहिजे. ही झाली सांकेतिक खुणाची भाषा. जसं की चित्राद्वारे सुद्धा आपण समजून जातो की त्यांना काहीतरी आपल्याला तिथून सांगायचं असेल. जसं की आपल्याला भिंतीवर दिसतं एक सिगरेटचं चिन्ह असतं आणि त्यावर असा क्रॉस दिलेला असतो, म्हणजे आपल्याला त्यावरून समजतं. तुम्ही एसटी मध्ये प्रवास केला असेल तर तुम्हाला एसटी मध्ये असे एक सिगरेट असते आणि गोल असतो आणि अशा प्रकारचं चिन्ह असतं, तर आपल्याला त्यावरून समजतं की इथं धूम्रपान करण्यास मनाई आहे. अशा प्रकारची सांकेतिक खुणा असते, जे की आपल्याला बोलून तर दाखवत नाही, परंतु आपल्याला त्यावरून काहीतरी कळतं. हे झाले मित्रांनो भाषेचे प्रकार. आता तुम्हाला मी आज काय सांगितलं त्यावरून तुम्हाला मी थोडक्यात याची पुन्हा आपण रिव्हिजन करू, जेणेकरून तुम्हाला पुन्हा हे समजण्यास मदत होईल. बघा, भाषेचे प्रकार आपण पाहिले. भाषेचे प्रकार म्हणजे आपण भाषेच्या प्रकारला दोन भागात डिवाइड केलं. एक म्हणजे नैसर्गिक भाषा, त्यालाच आपण स्वाभाविक भाषा म्हणतो. दुसरं पाहिलं आपण कृत्रिम भाषा. कृत्रिम भाषेलाच आपण काय म्हणतो, सांकेतिक भाषा सुद्धा म्हणतो. आता नैसर्गिक भाषेला आपण दोन भागात डिवाइड केलाय, दोन भागात त्याचं विभाजन केलं. एक की आवाज. आवाज म्हणजे काय मित्रांनो बघा, आवाज हे जे असतं ते 0 ते 7 महिन्यात जे बालक बोबडे बोलतो
ते त्यामध्ये सुद्धा त्याचा समावेश होतो. पशुपक्ष्याचा आवाज याचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. शारीरिक हावभाव जसे की आपण तोंड मुरगाळतो, नाक मुरगाळतो, घाणेरडी वस्तू असेल तर आपण नाक आखडतो, ओठाद्वारे मानेद्वारे बोलचाल करून, बोट दाखवून, डोळे इशारा करून, पाय हात हलवून इत्यादी प्रकारे आपण हावभाव करून एखाद्या व्यक्तीला काहीतरी संकेत देतो, बोध देतो. हे झाले आपली नैसर्गिक भाषा. दुसरी मित्रांनो ती म्हणजे कृत्रिम भाषा. कृत्रिम भाषेला आपण सांकेतिक भाषा म्हणतो. हे सुद्धा पाहिलं. त्याचे सुद्धा दोन भागात आपण त्याला डिवाइड केलं म्हणजे विभाजन केलं. त्यामध्ये ध्वनिमय संकेताची भाषा आणि सांकेतिक खुणाची भाषा अशा दोन प्रकार त्याला आपण केलं. ध्वनिमय म्हणजे काय मित्रांनो? ध्वनी म्हणजे आवाज आणि संकेत म्हणजे चिन्ह. बघा जसं की सायरन एखाद्या कारखान्यामध्ये किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादी आग लागली तर कसं सायरनचा आवाज येतो आणि सर्व पेशंटला सतर्क करण्यात येतं की इथे काहीतरी दुर्घटना घडली आहे, बाबा तुम्ही बाहेर चला. आपण त्यावरून ते तो तोंडावाटे बोलत नाही, परंतु तो आपल्याला सायरन ही ध्वनी येते आणि आपल्याला संकेत काय मिळतो की हॉस्पिटलच्या बाहेर चला. आता घंटेचं उदाहरण सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की शाळेतील विद्यार्थ्यांना जशी की घंटा वाजते, घंटेचा तर आवाज होतो, ध्वनी येतो, परंतु संकेत काय मिळतो? सुट्टी झाली, चला घराला चला किंवा कुठेतरी बाहेर निघा. आणि हॉर्न, गाडीचा हॉर्न, आपण जर रस्त्याने चालत असेल गाडीवाल्याने हॉर्न वाजवला तर आपल्याला त्या हॉर्न म्हणजे काय ध्वनी तर येतो, पण संकेत काय मिळतो की बाजूला सरा, आम्हाला समोर जाऊ द्या. तसंच मी तुम्हाला अँब्युलन्सचं सुद्धा एक उदाहरण देऊन सांगितलं. सांकेतिक खुणा म्हणजे काय मित्रांनो? जसं की अक्षर, चिन्ह. आता चिन्ह म्हणजे तुम्हाला मी सांगितलं रोडचं उदाहरण दिलं आहे व्हिडिओमध्ये, तुम्हाला ते समजलं असेल. चित्राद्वारे सुद्धा आपण एक धूम्रपान करण्यास मनाई या उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगितलं. चला तर मित्रांनो, एवढा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील पार्ट मी लवकरच घेऊन येत आहे. तोपर्यंत व्हिडिओ नसेल समजला तर व्हिडिओला रिपीट पहा. कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करून सांगा जिथे तुम्हाला नसेल समजलं, मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. आणि हा बरं का मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. या व्हिडिओची PDF तुम्हाला ही टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. चला भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत.